चला, या लोकसत्ताला आज जी बातमी आलेली आहे पहा, लोकसत्ता पेपर मध्ये ही फ्रंट पेज वरती बातमी आहे. यामध्ये आपल्या ज्या रुपयाची घसरण झालेली आहे त्याची बातमी पहा. महत्वाचा मुद्दा पहा या ठिकाणी काय, 5 वर्षात 75 वरून आपण सरळ 90 रुपयावरती आपली घसरण झालेली आहे. म्हणजे काय, लक्षात घ्या, रुपयाची घसरण होणे म्हणजे थोडक्यात काय, समजा आपण अमेरिकेमध्ये गेलो आणि एका डॉलर रुपयासाठी समजा पूर्वी आपल्याला 10 रुपये द्यावा लागायचे. ओके, आता याच एका डॉलर रुपयासाठी आपल्याला 90 रुपये द्यावे लागतात. याला म्हणतात रुपयाची घसरण होणे. रुपयाची घसरण इथं कशी झाली, पूर्वी $1 तिथला विकत घेण्यासाठी आपल्याला 10 रुपये खर्च करावे लागायचे, पण आता $1 घेण्यासाठी तिथला आपल्याला किती रुपये खर्च करावे लागतात, 90 रुपये खर्च करावे लागतात. म्हणजे रुपयाची किंमत डॉलरच्या तुलनेमध्ये कशी झाली, कमी झाली. समजलं. आता लक्षात घ्या या ठिकाणी. मग या ठिकाणी या बातमीमध्ये काय सांगितलं बा, 5 वर्षात, फक्त 5 वर्षामध्ये 75 वरून 90 रुपयावरती ही घसरण झालेली आहे. पहा काय केलं या ठिकाणी, 5/12/2020 ओके, या दिवशीची ही नोंद आहे. त्या दिवशी एका डॉलरची किंमत किती होती, 73.60 पैसे. ओके, म्हणजे 73 रुपये 60 पैसे होती. त्यानंतर पुढील 2 वर्षामध्ये म्हणजे 24/9/2022 या रोजी ती झाली 81 रुपये 24 पैसे. ओके, त्यापुढे गेला तुम्ही 22 पासून 25 पर्यंत जर आलात तर या ठिकाणी 85 रुपये 75 पैसे ही घसरण झालेली आहे. आणि आता 3/12/2025 या दिवशी ती आलेली आहे 90 रुपये 18 पैसे. ओके, म्हणजे फक्त 5 वर्षामध्ये आपण एका डॉलरसाठी 73 रुपये 60 पैशापासून ते 5 वर्षामध्ये आता किती मोजत आहोत, 90 रुपये 18 पैसे इतके मोजत आहोत. ओके, इथं काय नोंद केली आहे पहा, गेल्या काही महिन्यातील सर्वात निच्चांकी कामगिरी करणारे आशियाई चलन म्हणून रुपयाची नोंद झालेली आहे. ओके, आणि पुढे काय म्हटले पहा, गेल्या वर्षभरात रुपयाच्या मूल्यात 5% घसरण झालेली आहे. गेल्या वर्षभरामध्ये, एकाच वर्षामध्ये 5% घसरण झालेली आहे. हे या ठिकाणी या बातमीचं खास विशिष्ट आपण लक्षात ठेवण्यासारखी ही गोष्ट आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण याला अभ्यासलं पाहिजे की कशा पद्धतीने रुपयाची घसरण होत चाललेली आहे.